निघतोय मध्ये आम्ही कुठे थांबणार नाही. तर फायनली मानगाव बस स्टँडला पोहोचलेलो आहे आम्ही. काय बोलू शकतच नाही. कोणाचे आगमन झाले बघा. दप्पा अडी अडचणी दूर कर माझ्या साईनाचा नाद लागतो नाद. कच्च्या निघतोय मध्ये आम्ही कुठे थांबणार नाहीये. जर थांबलो तर मग ब्लॉग बनवू, नाही तर मग डायरेक्ट मानगावला घरी. लेट्स गो. निघालो इकडनं आता. दोघंच निघालो आम्ही, राजदा आणि बापट. यावेळेस नाही आमच्यासोबत, आम्ही दोघंच निघालो आहे. कारण त्यांना दादाला जरा कामाचा सुट्टीचा प्रॉब्लेम होता, म्हणून ठीक आहे आता काय आम्ही चाललो आहे. आणि समर्पणच्या घरी आमची पूर्ण गँग आहे, पूर्ण गँग. आमच्या बहिणी, सगळ्या बहिणी गेल्या तिथं. तर तिथं गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. आणि त्यांना माहिती नाही की आम्ही निघालो आहे म्हणून इकडनं. आम्ही त्याला सांगितलं की आम्ही नाही, ते पैसे नाहीत, हे ते असं कारण दिलं आहे. आणि आता अचानक त्याला धप्पा देणार आहे. काय सरळ धप्पा. हा बघा आता परत इथं महिलांच्या बाथरूम मध्ये जात होता. मैं पागल हूँ. ते होतं ना, म्हणून मी पटकन अर्जंट टर्न मारला आणि इथं आलो. लक्षात ठेवू, टर्न मारलो. कशी पण गाडी चालवता हा ना जायला. पुरा झाली लगीला डायरेक्ट व्हायची बाबा, असं नाही करायचं. तर फायनली मानगाव बस स्टँडला पोहोचलेलो आहे आम्ही. समोर पण काय सीन झाला, ते काय बोलत होते काका तुला? काय नाही, काकाला घाबरवली, पटकन अर्जंट टर्न मारला ना, काकाच्या गोट्या कपाळात गेल्या. तर मस्तपैकी उसाचा रस वगैरे पियाला, फ्रेश झालो, तोंड बिन धुतला आणि आता डायरेक्ट थेट जाऊन मसल्यामध्ये याच्या गावी. यो पारोशा बघा आंघोळ पण नाही केलाय आणि असा झाला यो. जेवला आणि आम्ही डायरेक्ट निघालो दुपारी. आंघोळ बिंगोल काय नाही, घाणेरडा यो पका. तर चला आपण जाऊ डायरेक्ट त्याच्या घरी. A few moments later. सो संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय मसल्याला. तर गाडी वॉश करायची होती, समर्पणची घाण झालेली म्हणून तर वॉशिंगसाठी आणले गाडी. आणि हो गाडीचा मालक, आधा पागल आधा भगवान. तर गाडी वॉश करतो आणि मग जातो घरी. बघूया त्यांचे रिॲक्शन काय असतील त्यांना अजून माहिती नाही की आम्ही येतोय म्हणून गावाला. हेल्मेट पुसतोय भाई. पुसायला पाहिजे काय गाडी धुते तर हेल्मेट पण पुसायला पाहिजे ना. बरोबर आहे. Two hours later. सो आम्हाला अशी खबर लागली की आमच्या घरातली पब्लिकिटी सगळी या हॉटेलला येते चायनीजला बसायला. तर मग आम्ही डायरेक्ट इथं आलो, थांबलो आणि ते लोक येत आहेत. आता ते आल्यावर त्यांची रिॲक्शन काय बोलायचं तुला? काय बोलू शकतच नाही. काय बोलू शकतच नाही. मी आमच्या ना एक आहे ना, आम्हाला आटायला भेटलेत. आम्हाला काय बोलले माहिती? आम्हाला बोलले की तुम्ही पोचा पॅराडाईजला, आम्ही येतो. तर म्हणजे आम्हाला निंकाताई फक्त बोललेली. आम्ही म्हणजे जेमतेम मसल्यामध्ये पोचलेलो. तर ते निंकाताईचा आम्हाला कॉल आला की आम्ही आलो, म्हणजे निघालो आम्ही, तुम्ही या पॅराडाईजला, आम्ही पोचू आता थोड्या वेळाने. आणि मग आम्ही तिथनं घाईघाईमध्ये एवढं निघलो. तिथनं निघून आम्ही इथं कधीचं थांबलो, अर्धा तास झाला, अजून अर्ध्या तासापेक्षा जास्त झाला. आणि आता कॉल केलं तर बोलते की स्टॉपला आहे. तर स्टॉपवरनं इथं यायला 5 मिनिटाचा रस्ता आहे फक्त, तर अजून आले नाही. आणि आम्ही गप्प घरी जात होतो, तर त्यांनी आम्हाला इथं बसवलं. आम्ही बोललो निंकाताईला की आम्ही घरी येतो, फ्रेश होतो आणि नंतर मग येऊ ना. ती बोलली की नाही डायरेक्ट पॅराडाईजला या हॉटेलला तिथंच. आणि झालं अर्धा तासापेक्षा जास्त झालं. आता एक सूप द्या आणि एक स्प्राईट द्या ना. शेवटी वैतागून बाईने सूप ऑर्डर केलं. हे बघा येडे लोक आले आता.
हाय काय बरं आहे ना? अरे कैसा लगा सरप्राईज भाई? ओव्हर ऍक्टिंग करू पण नको, आधीच सांगतोय. गजब बेइज्जती है. हा हो आलं. हे पण मॉन्टी पण आलाय. काय ब्लॉग काढतोय हा ओ माय गॉड ए मेकअप ले ना रिएक्शन दे ना भाई काहीतरी. अरे भाई तुला बोलायला मी तुला विचारलं पण मला ना मामाचा फोन आला मला बोलले की तो येणार आहे म्हणून हॅलो गाईस ही बघा हिजाच तो डोका होता, हिच्यामुळे आम्ही 1 तास थांबलेलो इथं. पब्लिक आले आता. इथं फोन चार्जिंगला लावलेला. अरे कहना क्या चाहते हो? अरे भुक्कड कमी खा ना. किती खाते हा की प्लेट संपवली बघ. फिरायला बसली ना असा वास बेकार मारतो ना. ट्रेंडिंग मेहंदी आणि आमचा ट्रेंडिंग यश. हा ट्रेंडिंग मॉन्टी. एकदम सभ्य वाटते. देख तो कैसे शर्मा रहा तशीच बांधायचं केस ही बघ कशी चढवते बघ जाण्याचं झाडावर. अरे हो यांनी आहे ना परवा काय ठरवले उद्या सकाळ म्हणजे परवाच्या दिवशी सकाळ सकाळ उठायचा 7ला आणि डायरेक्ट पावडर आणि तोंड धुवून डायरेक्ट निघायचा पनवेलला आंघोळी न करता. काय काय ते झालं माझं अगोदर आहे ना फास्ट होता. अरे बाबा एक जण बोला ना, एक जण. अक्का काहीच स्पष्ट ऐकायला नाही. अक्का मच्छी मार्केट बनवून टाकलं. ऐक ना बोल. काय बोलते हा. उद्या आमच्या सर्वांचे फोटोज वगैरे तू काढायचे आणि रील बनवायचे आम्हाला. चालेल. ते लोक बोलतात फोटो काढायचे आणि व्हिडिओ प्रश्न नाही पण आपल्याला एका 30 सेकंडचे व्हिडिओ तेच बोलतोय. 30 सेकंडचे व्हिडिओ 500 रुपये. सही 1 आहे. 2 3 सबसे 4 पैसे लेंगे 5 जणी आहेत. मग 5 5 25 2,500 रुपये माझ्या बँकेमध्ये उद्या येतील. काय टेन्शन नाही. काय नाही काय नाही सगळ्यांकडनं. ऑलरेडी मी नाही देणे ठीक आहे. निंका त्याला माफ केला. मी पण नाही देणार. अरे आई हे फुकट ठेव. मी पण नाही देणार. ठीक आहे. मग मी पण फोटो व्हिडिओ नाही काढणार. चल, तुला माहिती आहे रे बाबा. ऐसा नाही करना चाहिए. ठीक आहे मी पूर्णच देणार. सही है 12 रहेगा बास 9 बजेगी बासुरी. ना बाजा गजा गजा आजा गजा. मी पण आहे ना अजून त्याच्यावर चढून वगैरे केरोसिन नाही. पेट्रोल टाकायला गेलो तर आहे अथर्वाणी समर्पण. हो. तुम्ही या. ब्लॉग पण दाखव. घरामध्ये आग लावा. नाही आग तर ऑलरेडी लावलेली आहे मी. त्याच्यामध्ये केरोसिन पेट्रोल आत्याला माहिती आहे. आत्याला आम्ही थोडं पण काय बोललो ना लगेच आता ते खरं वाटणारच. तुझा ते ऐकणारच नाही. उन बिन कटे न रहना उन बिन आवे नहीं हाँ बात तो सही है. ये फंस गई. तिलाच नाही तुला पण बोलतोय. तुझा पण आहे फ्री फायर. हा आल्यापासून नुसतं तेच चाललंय ना. आता फक्त दिस मला नाही तुला धरली ना. सूप पिऊन सगळ्यांचं झालंय आणि आमचे फ्राईड राईस आलेले आहेत सगळ्यांचे. तर आता खाऊ आणि खाऊन झाल्यानंतर मग जाऊ आम्ही आमच्या घरी. मग बघू पुढे. आत्या आणि मामा पण आले तिथे मसलेला. ते पण घरी जातील. भारी वाटतंय का की तू आला. काय बोलते? फोटो काढतोय. कोणाला सांगू नको. काय नाचते काय म्हणते? काय नाचते काय म्हणते? माझा फोटो काढ ना झुल्यावर. बसले कोण बसले? भीती वाटते मला. मामाच्या गाडीवर जा चालत मला भीती वाटते. निका सांग तिला बघ गाडीवर जाणे तर चापटवीन. गाडीवर जाणे तर चापटवीन. मला भीती वाटते. कसली भीती वाटते मामा आहे ना. हा माझी व्हिडिओ काढतो. मस्ती नको करू. सांगतात मोठे ते ऐक. दीदी बाय बाय बोल. बाय बाय. A few moments later. बोल. आम्ही आता घरी आलोय आमच्या. आम्ही आमच्या घरी आलोय. हा तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता. आमची पब्लिक. काय बसलाय गंग्यासारखा बसलाय मोठा गंग्यासारखा बसलाय. पब्लिक. यो मॉन्टी बघा तिकडं धावत आला
त्याला समजलं ना की आत्याने मामा आले आज कोलब्या आणल्यात, कोलब्या तुम्ही बघू शकता आतमध्ये सोलतायत. कोणाला बोलतोस रे? नाही कामगार नाही भाई. आम्ही काम नाही केलं तर जेवायला नाही आणलंय ना देणार तुम्हाला. कामासाठी इथं आणले गावी आम्ही. हा, भेटला नाही शाळ्या. बोल. ओके. किती भारी आहे बघ. आवाज बघ हे समर्पणचा जुनावाला घर आहे तुम्हाला दाखवतो. हे काय पडवी यायला बोलतात ना रे. कोंबड्या टाकलेल्या आहे इथं. कालो काय इथं. हा ना पण याच्यात हा चमकतोय आमचा अत्तरो भाऊ कालो काय गॅस लावले म्हणून. हे बघा आमचं साईबाबाचं मंदिर. साऊंड सिस्टम चेकिंग चालू येते. सागर आमचे सागर दादा अध्यक्ष. हो. हा कुणाचा आहे घर? सगळी पोरा कामाला लागेल उद्याची तयारी करतात रामनवमीची पालखीची. हे बघा अरे पण मी काय बोलते बघ, हा इथं पासून सोड आणि नंतर तिथनं परत अजून एक इथं घे आणि नंतर परत तिथनं त्या सीटला घे. लय गंभीर विषय वाटतो. अरे आता आहे बघ इथनं इथपर्यंत सोडला का बरोबर. काय पवन परत तिथनं परत घे आणि इथं घे. ठिकाण इकडे कसा तो सेंटर घ्यायचा पागल आपल्याला. तिथं असं मग हा तिथनं हे बांधला नंतर तो वाला तिथनं घ्यायला लागेल ना. तिथे महिला मंडळ भांडी बिंडी सगळे घासतात उद्यासाठी. अध्यक्ष गेलेत वर पताका लावायला. गाय रात्रीचे 1 वाजलेत आणि अजून यांचं कामच चालू आहे. मला तर जाम बेकार झोप आली. तोंडावरनं तुम्हाला समजलंच असेल. पहाटे 4 वाजलेत आणि अजून आम्ही झोपलो नाही. डेकोरेशनचं कामच करत होतो सगळे. हे बघा अजून कामच चालू आहे. डेकोरेशन दिखा भाई अपना आज का नाइट अपना कैसा गया वो देख सकते. करो भाई आमचा मोंटीला घेऊन झोपलाय. दोघं चाललोय पालखीचे ते आलोय म्हणजे ते येऊ नका. आम्हाला फसवत होता. बोलतो 1 ग्लास 20 रुपयाला आहे. ही मजा आहे ना, ही मजा तुम्हाला फक्त कोकणातच बघायला भेटेल.